चप्पलचं इथं गोपाल कृष्ण भगवान की जय। काको काको उभं राहा. या ठिकाणी विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर आहेत. सर्वांना परिचित असणारे आपले रमानाथ बाबू आहेत, दत्त भाऊ आहेत. सर्वांना या ठिकाणी शुभारंभ करत आहे. अंकुशराव इंगळे साहेब आहेत. या ठिकाणी आता व्यासपूजन होत आहे. या कार्यक्रमासाठी अंकुशराव इंगळे साहेब यांनी आर्थिक मदत 11 कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे. स्वस्ति स्तुया विनाशक्या धर्म कल्याण वृद्धिदा विनायक प्रियानित्रं पंचम स्वस्ति परमंतुना ग्रंथराज देवता धर्मः ग्रंथादेवी संपूज्य तुलसी दलपत्राणि समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. महाराजांना तिलक करा. हरि ओम. स्वस्ति न इंद्र वृत्तश्रेवाः स्वस्ति न भूगा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु.
नमस्कार. बापू नमस्कार. जय श्रीकृष्ण. आज आपल्या केज नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपाचं श्रीमद भागवत ग्रंथाचं आयोजन गुरुवर्य हरिभक्तीपरायण भागवत भूषण केशव महाराज शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या आज्ञेने भगवान श्रीकृष्ण आश्रम भक्ती परिवार या सर्वांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ फोडून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आपल्याच नगरीतील विशेष मान्यवर अंकुशरावजी इंगळे साहेब, रमाकांत बापू, दत्ताभाऊ या सर्व मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी होती. सर्वांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजन या ठिकाणी कलश पूजन भगवान श्रीकृष्णाचं पूजन करून सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती सर्वांना करण्यात येत आहे. धन्यवाद. कदंतं पंकजं शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द ईशमानन्दिवल्लभम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. राधे राधे गोविन्द गोविन्द राधे राधे गोविन्द हरि राधे राधे
राधे गोविंद राधे राधे गोविंद वटवृक्षावरील पक्ष्यांचा मधुर ध्वनी कानावर पडतोय. लता पुष्प फळांनी वेलींनी परिसर बहरून गेलेला आहे. मोर नृत्य करतायत. मंद मंद हवा चालू आहे. फुलांचा सुगंध तुझीकडे झरवळतो आहे. आणि अशा या प्रसन्न वातावरणामध्ये शौनकादी ऋषी अध्यात्म चर्चा करत बसलेले आहेत. सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकच विचार आहे, या संसारूपी सागरातून उद्धार कसा होईल. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच तळमळ आहे, लवकरात लवकर उद्धाराचा मार्ग कोणता आहे. परंतु योग्य मार्ग सुचत नाहीये. प्रत्येक जण वेगवेगळा मार्ग सांगताय. कोणी भक्ती मार्गानं गेल्यानंतर लवकर उद्धार होईल असं सांगताय, तर कोणी ज्ञान मार्गानं गेल्यानंतर उद्धार होईल असं सांगतात. कोणी सांगतात कर्म करा, कर्म केल्यानंतर उद्धार होईल. कोणी योग साधना सांगतायत. परंतु हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. त्यातलं अर्ध रात्रीमध्येच निघून जातं. काही बालपणामध्ये वर्ष निघून जातात, काही वृद्धावस्थेमध्ये निघून जातात. परमार्थ करण्यासाठी, ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी वेळ उरत नाहीये. एवढ्या अल्पावधीमध्ये प्रभूची प्राप्ती करायची कशी? काय केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होईल? मार्ग सुचत नाहीये. त्यामुळे सर्वजण एकच विचार करू लागलेले आहेत. काय करावं काही कळत नाहीये. बेचैन होत आहे. आणि ज्यावेळेला माणसाला कुठलाही मार्ग सुचत नाही ना, त्यावेळेला आपण इतरांना मार्ग विचारण्यापेक्षा भगवंताला मार्ग विचारला पाहिजे. कारण बरेच जण असे आहेत की चुकीचा मार्ग सांगतायत. काही जण योग्यही सांगतील, परंतु त्यांनाच योग्य काय मार्ग तो माहीत नसतो. त्यामुळं त्यांना मार्ग विचारण्यापेक्षा त्या प्रभूला मार्ग विचारला पाहिजे, भगवंताला.